प्रेक्षक हो नमस्कार। तर चला मग सुरू करूया घरोघरी मातीच्या चुली आजचा एपिसोड। बघू आज काय होतं ते। ऋषिकेश आणि जानकीचा गृहप्रवेश होतो आणि आई दोघांची दृष्ट काढते आणि या म्हणत पण सुचरिताताई म्हणतात, थांबा थांबा, एवढा ढोल ताशा मागवला, लेझिम पथक मागवले, सगळे गावकरी जमवले आणि जीजी आका म्हणतात, मग काय आणि तुम्ही त्यांना असंच या म्हणता का? सुचित्राताई म्हणते, दोघांनीही उखाणा घ्या आणि म्हणतात, हे बघा, मी तुमची आई नाही आहे आणि सासूही नाही आहे, पण तुम्हाला उखाणा घ्यायला सांगणं हा माझा पूर्ण अधिकार आहे। चला घ्या उखाणा। आणि ऋषिकेश उखाणा घेतो। कष्टाला घाबरत नाही हा मुळशीचा पैलवान, कष्टाला घाबरत नाही हा मुळशीचा पैलवान, इकडचं जग तिकडं करेल पण जपेल माझ्या जानकीचा मान। आणि सगळेजण टाळ्या वाजवतात। आणि नित्या म्हणते, जानकी आता तोडाच तोड उखाणा होऊन जाऊ दे। जानकी म्हणते, बरं, आणि ती उखाणा घेते। आनंदाच्या झाडाला सुखाची फुलं, घराच्या अंगणात अधीर झाली पावलं, घरातली तुळस पुन्हा भरून येईन, हक्काची माणसं हीच माझी कमाई, सासर माहेर माझं एक, सगळ्यांना नमस्कार करते वाक। ऋषिकेश रावासोबत पुन्हा एकदा गृहप्रवेश करते रणदिव्याची थोरली सून। सगळेजण टाळ्या वाजवतात। आई म्हणते, जानकी, ऋषिकेश या आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा पाऊल टाका। आणि जानकी मापटं ओलांडून घरात येते। घरात पाऊल ठेवतात जानकीला ते कसे घराबाहेर पडले होते ते आठवते आणि दोघांचे डोळे भरून येतात आणि डोळे भरलेल्या घरांनी सगळ्या घराला पाहतात आणि दोघंही हसतात। दोघांचं औक्षण आई अवंतिका, जीजी अक्का, सुचित्राताई, बाबी, आत्या, नित्या सगळ्याजणी मिळून करतात। आई नानांना म्हणतात, अहो माझा लक्ष्मीनारायणाचा जोडा घरी परत आला, देव आपल्या पाठीशी आहे। जानकी म्हणते, आई देव आपल्या पाठीशी आहेच, पण देवासारखी ही लाख मोलाची माणसं माझ्या मदतीला धावून आली हे महत्त्वाचं आहे। हे ऐकायला तयारच नव्हते, पण ह्या सगळ्यांनी ऋषिकेशची समजूत काढली आणि शेवटी हे कुठं तयार झाले। खरंच तुमचे उपकार कधीच नाही विसरणार। आई म्हणते, तुम्ही सगळे आलात ना, खूप बरं वाटलं, खूप आभारी आहे मी तुमचे। सुचित्राताई म्हणतात आईला, ताई आभार मानून आम्हाला परक केलंत ना, पण एक लक्षात ठेवा, रोज रुसवे फुगवे अपमान यांना कायमचा पाहुणा घरात ठेवून घ्यायचा नाही हा, नाहीतर कसं आहे ना, आपल्या जीवाभावाची माणसंही आपल्याबरोबर हवीत आणि हे जर मान्य केलं तर कुठलंही तुटणारं घर आपण जोडू शकतो। मी तर म्हणते आसपास एखादं घर तुटत असेल ना, तर ते जोडण्यासाठी आपण त्यांना मदत करायला हवी। शेवटी काय, घरोघरी मातीच्या चुली। जीजी अक्का म्हणतात, अगदी बरोबर आहे। हे बघा सुमित्राताई, चुका कोणाकडून होत नाही तो, माझ्याकडनं पण झाल्याच की। माझ्या सुनेच्या लेकाच्या विरोधात गेले मी, पण मला माझी चूक कळाली आहे, जशी आज तुम्हाला तुमची कळली आहे। अहो मनातलं फूल मातीत पडलं की ते मळत नाही, चांगुलपणाच्या मातीचा सुगंध फुलावर चढतो आणि हो मग आई मान हलवतात आणि डोळे पुसतात आणि बाबी, आत्या जानकीला म्हणतात, आयुष्यात सगळ्याच गोष्टी पटकन मिळत नसतात आणि दुःख आलं की त्याच्या पाठोपाठ सुख हे येतच। आणि नित्या म्हणते, त्या सुखात बिबा घालायला तुझ्या जावेसारखी माणसंही असतात, जशा आमच्याकडे शालिनी वहिनी आहेत तशाच। आणि आजी रागात बोलतेस, काय बोलतेस तू काय बोलतेस ग? नित्या म्हणते, जे आहे तेच बोलते आणि विचारते, तुम्ही जे वर करत होता ते तुम्हाला कोणी करायला सांगितलं होतं? आजी मोठे डोळे करते आणि म्हणते, मी ते आपलं मातीत कुंडी, हे आपलं गुंडीत कशातरी निकाशात काहीतरी। आई म्हणतात, आई सोड ग तो विषय, अगं एवढ्या सोन्यासारख्या प्रसंगाला गालबोट लागलं असतं, पण खरं सांगू, अगदी मनापासून सांगते, तुम्ही सगळे आलात ना, खूप बरं वाटलं। सुचित्राताई म्हणतात, आम्हाला पण खूप बरं वाटलं, पण आता आम्ही तुमची रजा घेतो। आई म्हणते, असं कसं जाऊन देईन, जेवल्याशिवाय जायचं नाही? सगळे म्हणतात, नाही। जीजी आका म्हणतात, नंतर येऊ की कधीतरी जेवायला। जानकी सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन सगळ्यांना निरोप देते आणि इकडे सारंग ऐश्वर्याला विचारतो, अहो ऐश्वर्या, काय अवस्था झाली आपली? बघा जरा आरशात, बघा कोणाची माती झाली, बघा जरा। ऐश्वर्या म्हणते, एक मिनिट, काय माझ्या काय चुका काढताय? मी काय केलं? हे सगळं ना त्या आजीमुळे झाले, सांगून पाठवलं होतं मी त्यांना काय करायचंय काय नाही, पण माती खाणार नाहीत त्या आजी कुठल्या? चांगली संधी चालून आली होती माझ्याकडे, पण ऐनवेळी। सारंग म्हणतो, म्हणजे प्लॅन तुमचाच फसला ना? ऐश्वर्या म्हणते, हो फसला, मग आता काय करू? माझा एक प्लॅन फसला तरी मी हार मानणार नाही, कळलं का? त्या जानकीची मी बरोबर जिरवणार, पण माझ्या स्टाईलने नाही। आता मला बघायचंच आहे ती काय करते ते। सारंग म्हणतो, बघा तिच्याकडे बघा, पण आधी स्वतःकडे बघा, कसा अवतार झालाय ते।
चांगला नाही दिसत आहे, आंघोळ करून या आधी. ऐश्वर्या म्हणते मला नको शिकू, स्वतःचं थोबाड बघितलंय ना आरशात कसं दिसतंय ते. आधी तुम्ही जाऊन आंघोळ करा. आणि गपचूप सारंग तिथून निघून जातो. आणि इकडे जानकी आजीला नमस्कार करते आणि आजी सुखी भव आशीर्वाद देते. आईचा नानाचा आशीर्वाद घेतला जातो आणि नाना म्हणतात देव देव. आजी म्हणते काय झालं नाना, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाना देव देव म्हणत असतात. जानकी म्हणते नाना काय बोलतायत ना, मला काहीच कळत नाहीये. आई म्हणते अगं देवघरात जाऊन पाया पडायला सांगतायत ते. नाना म्हणतात हां हां हां. आणि दोघंही देवघरात जातात. जानकी देवाच्या पाया पडते आणि ऋषिकेशला म्हणते आपला वडिलोपार्जित देवघरा आपण लवकरच आणूया. ऋषिकेश हो म्हणतो आणि ते देवाच्या घरामध्ये पाया पडतात. आणि देवाला म्हणते जानकी मी पुन्हा तुझ्यामुळेच या घरात येऊ शकले, खरंच तुझे खूप आभार. पण अजूनही माझी लढाई संपलेली नाहीये. मी नानांना ढकललंय असा आळा आहे माझ्यावर. तो आरोप मला पुसून काढायचा आहे. माझं घर पुन्हा आधीसारखं करायचंय देवा. ऐश्वर्या आरशात स्वतःशीच बोलत असते. हे घर मी आधीसारखं होऊच देणार नाही, कधीच नाही. मला असं वाटत होतं की सगळं माझ्या मनासारखं घडतंय, हा खेळ मी जिंकले, पण नाही. ती जानकी आली मला खेचायला, माझ्या चुका दाखवायला. ठीक आहे ऐश्वर्या, तू आली आहेस ना आता या घरामध्ये. मग ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, तू आली आहेस ना आता आराम कर, आनंद घे, पण काही दिवस सुखाने राहा. हां पण काहीच दिवस, कारण आता मी खूप मोठा खेळ खेळणार आहे. एवढा मोठा खेळ की तू या घरात परत आल्याबद्दल पस्तावशील. आणि नाना ओरडतात ए जानकी जानकी आणि देव देव म्हणतात आणि सगळे घाबरतात. जानकी पळत जाते आणि म्हणते काय करताय नाना? नाना म्हणतात देव देव. जानकी म्हणते देवघरात जायचे का तुम्हाला? नाना हो म्हणतात. आणि दोघं नानांना देवघरात घेऊन जातात. आणि नाना एक हात देवासमोर जोडतात आणि ऋषिकेश नानाचा हात तो धरतो आणि जानकी दुसरा हात धरून त्या हाताजवळ नेते आणि दोघं मिळून नानाचे दोन्ही हात देवापुढे जोडतात आणि नाना रडतात. जानकी म्हणते नाना हे काय, तुमच्या डोळ्यात पाणी? आणि जानकी म्हणते नानाचे डोळे पुसते आणि म्हणते बास नाना, आता रडायचं नाही, लढायचं. तुम्ही लवकरच तुमच्या पायावर उभा राहाल आणि स्वतः चालत देवाचं दर्शन घ्याल. मी तुम्हाला उभं करेल आणि आपलं कोलमडलेलं घर पण उभं करेल. आपलं हरवलेलं सुख मी शोधून काढेल. नाना जानकीचा हा शब्द आहे. गुलाब आणि काही माणसं जानकीचं सामान घेऊन येतात. जानकी म्हणते इथे ठेवा, देवघरापाशी इथे ठेवा. आणि देवारा पण येतो. जानकी म्हणते नाना आपला देवारा आला. गुलाब म्हणतो वहिनीसाहेब देवारा कुठं ठेवायचा? जानकी म्हणते जे जिथं होतं ते पुन्हा तिथंच गेलं पाहिजे, आपल्या देवघरात. आणि जानकी म्हणते 1 मिनिट. आणि जानकी आईला दाखवते आई या देवघरामुळेच आपलं घर वाचलं, बरं झालं तो आपल्याकडेच आला. आई म्हणतात म्हणजे? आणि जानकी सांगते देवघराच्या इथे बघा ना एक लॉक आहे आणि या लॉकचं कडं ऋषिकेशच्या कड्यावर आहे. आणि ऋषिकेश कडं बघतो आणि जानकी म्हणते इथेच मला आपल्या घराचे खरे पेपर सापडले आणि आपलं घर वाचलं. आई म्हणते अगं बाई खरंच की. आणि नाना म्हणतात म्हणून तुम्ही म्हणायचात का कडं कडं? आणि नाना हो म्हणतात. सौमित्र म्हणतो आता सगळं पहिल्यासारखं वाटतंय, घरात दादा वहिनी आलेत, आपला देवारा आला. आजी म्हणते हो पण ऐश्वर्याने नवा देवारा आणला होता ना संगमरवरी, मग त्याचं काय करायचं? मग हा जुना कशाला? आई म्हणतात अगं हे आपलं वडिलोपार्जित देवारा आहे, पिढीजात देवारा आहे. आपले वर्षानुवर्षे देव याच देवाऱ्यात राहिलेले आहेत आणि देवाऱ्यामुळेच आज आपलं घर वाचलंय. जानकी विचारते आई देवारा लावू ना? आई म्हणते हो. आणि सगळे देवारा तिथून घेऊन जातात. आणि ऋषिकेश रुचक्या आवाजात विचारतो देवाऱ्याला जागा मिळाली, आता आम्ही कुठं राहायचंय? सौमित्र म्हणतो तुम्ही तुमच्या रूममध्ये. आणि सौमित्र ऋषिकेशच्या हातातल्या बॅग्स घेतो आणि म्हणतो आताच वहिनी म्हणली आहे ना जे जिथं होतं ते तिथंच गेलं पाहिजे. जानकी म्हणते सौमित्र भाऊजी पण आमच्या खोलीत तुम्ही राहताय ना? अवंतिका म्हणते राहत होतो वहिनी, आता आम्ही आमचं सामान सगळं गेस्ट रूममध्ये शिफ्ट केलंय, आता तुम्ही तिघं निवांत राहा त्या खोलीत. आणि जानकी म्हणते तुम्ही गेस्ट रूममध्ये राहणार आणि मला माझ्या रूममध्ये निवांत झोप येईल असं वाटतंय का तुम्हाला? काय हे भाऊजी, तसंही गेस्ट रूममध्ये AC नाही आहे आणि माझ्या धाकट्या जाऊबाईचं डोकं किती गरम आहे माहीत नाही आहे का? आणि काय आई म्हणतात हो. अवंतिका म्हणते वहिनी काय आहो हे? जानकी म्हणते गंमत केली ग. जानकी म्हणते हो पण मी तुम्हाला गेस्ट रूममध्ये राहू देणार नाही. सौमित्र म्हणतो हो पण आमच्या रूममध्ये ऐश्वर्या सारंग राहत आहेत. जानकी म्हणते हो मग ते त्यांच्या खोलीत जातील ना. सौमित्र म्हणतो कशाला, काही गरज नाही. जानकी म्हणते वकील साहेब आपल्या हक्कासाठी बोलायचं लढायचं हे कोण म्हणतं? तुम्हीच ना. नाना बोट दाखवतात म्हणजे म्हणतात हां बरोबर आहे.
जानकी म्हणते मी नेहमी म्हणते जे जिथं होतं ते तिथंच गेलं पाहिजे, पण हे अवंतिका जानकीची नक्कल करत म्हणते. आणि जानकी म्हणते अगदी बरोबर आहे. त्यामुळे रूममधून बाहेर दोघं तुम्ही जाणार नाही तर ते जातील ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी. आणि आजी ऐश्वर्याकडे येते. ए गुंडे माझं ऐक ना. ऐश्वर्या म्हणते तुम्ही कशाला आलात इथे? तुम्हाला काय सांगितलं होतं? जानकीवर माती टाका. तुम्ही काय केलं? कोणावर माती टाकलीत? आमच्यावर. हेच करायचं होतं तर गच्चीवर कशाला गेलात तुम्ही? खाली उभं राहूनच डायरेक्ट आमच्या तोंडावर माती फेकायची होती ना. आजी म्हणते तोंडावरच माती आणि मग म्हणते अगं माझं ऐकून तरी घ्या ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते मला काही ऐकायचं नाही. आमच्या खोलीतून बाहेर जा प्लीज. आजी म्हणते आमची खोली? आणि आजी हसते आणि म्हणते नाही खोली आता तुमची नाही. ही खोली आता अवंतिका सौमित्राला तुम्हाला परत द्यावी लागणार आहे, सोडावी लागणार आहे ही खोली. ऐश्वर्या म्हणते हट, मी काही कोणाला खोली विली देणार नाही, कळलं? सारंग म्हणतो ऐश्वर्या मला वाटतं आपल्या सामानाची बांधाबांध करायला हवी. ऐश्वर्या म्हणते अहो काय बोलताय? सारंग म्हणतो माझं ऐका, रागावू नका. अहो ऐश्वर्या आपले ग्रह फिरलेत, दिवस खराब आलेत, आपण सगळ्यांच्या नजरेत पडलो, आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. ते जे सांगतील ते आपल्याला ऐकावंच लागेल. ऐश्वर्या म्हणते ही ऐश्वर्या कोणाचंच ऐकत नाही, कळलं ना? ह्या खोलीतून मी काय माझी सावलीसुद्धा बाहेर जाणार नाही. आजी म्हणते कळलं? आणि ऐश्वर्या म्हणते मला आता बघायचंच आहे या खोलीतून मला कोण बाहेर काढतं, येऊ दे बघते मी. सारंग आजीला म्हणतो आजी तू समजाव ना. बाहेरून जानकीचा आवाज येतो. ऐश्वर्या दार उघड. जानकी दार वाजवते आणि ऐश्वर्या म्हणते दार उघडायचं नाही. सारंग म्हणतो ऐश्वर्या शांत व्हा, मी दार उघडतो. आणि सारंग दार उघडतो आणि ऐश्वर्या म्हणते काय बावळट माणूस आहे. आणि तिघजण रूममध्ये येतात आणि आजीला बघून सौमित्र म्हणतो अरे सगळे इथंच जमलेत, गॉसिप सुरू आहे वाटतं. अवंतिका म्हणते सौमी अरे या खोलीत फक्त गॉसिपच होत नाही, इथे बऱ्याच गोष्टीची प्लॅनिंग होत असते, हो ना? सौमित्र म्हणतो आजीकडून तर कळलंच असेल, आता थेट जानकी बहिणीकडून ऐका. सारंग म्हणतो काय? आणि जानकी म्हणते सारंग भाऊजी ऐश्वर्या ही खोली सौमित्र भाऊजीची आणि अवंतिकाची आहे, त्यामुळे तुम्ही दोघांनी लवकरात लवकर तुम्ही शिफ्ट व्हायचे. जानकीचं बोलणं होतही नाही की लगेच ऐश्वर्याचा ड्रामा सुरू होतो. जोरात ओरडते आई गो मेले. आणि सारंग आजीजवळ पळत जातात आणि आजी तिला म्हणते त्रास होतोय? आणि ऐश्वर्या म्हणते हो मला खूप त्रास होतोय, पाठीत कळ निघाली. सारंग म्हणतो डॉक्टरला बोलू का? पाठीत कळ आली आहे. सारंग बापरे. सारंग आणि तिचे पाय वर उचलून धरतो आणि जानकी अवंतिकाला म्हणते गप्प बसण्याचा इशारा करते आणि ऐश्वर्याला म्हणते काय ग पाठीत उसण भरली आहे का? ऐश्वर्या म्हणते अचानक कळ आली, नाही कळलंच नाही मला, खूप दुखतंय हो मला. जानकी म्हणते असं कसं तुझ्याच बाबतीत सगळं अचानक होतं? आजी म्हणते अचानक काय, 2 दिवसापासून तिची पाठ दुखते, तुला काय माहिती, तू आता आलीस हो ना? सारंग ऐश्वर्याचं सुरूच होत असतं आई ग खूप त्रास होतो. अवंतिका म्हणते सौम्य हिच्या पाठीत धपाटा दिला नाही हिची पाठ सरळ होऊन जाईल. ऐश्वर्या म्हणते सारंग खूप दुखतंय पाठीत, बापरे. अशा कंडिशनमध्ये ना मला उभं राहता येणार नाही व मला कळत नाही आपण कसं एवढं सगळं सामान शिफ्ट करायचं. माझं मलाच हालता येत नाही आणि हे सामान कसं हलवायचं? सारंग म्हणतो तुम्ही काळजी करू नका, इथंच बसा. सौमित्र म्हणतो पॉईंट टू बी नोटेड. मी काय म्हणतो वहिनी राहू दे यांना इथे. जानकी म्हणते सौमित्र भाऊजी अगदी बरोबर बोलताय, तुम्ही राहू द्या इथे. आणि ते दोघांना जरा आनंद होतो. आणि फक्त 2च दिवस, 2 दिवसासाठी नंतर तुम्हाला इथून शिफ्ट व्हावंच लागणार आहे. आणि पाठ दुखते ना तुझी? ऐश्वर्या सारंग भाऊजी लवकरात लवकर चांगलं स्ट्रॉंग औषध बघा हिच्यासाठी. स्ट्रॉंग. सारंग म्हणतो स्ट्रॉंग का? जानकी म्हणते कशासाठी काय? आणि जानकी ऐश्वर्याजवळ जाते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत, बरेच हिशोब चुकते करायचेत, म्हणून चांगलं स्ट्रॉंग औषध मागवा. आणि जानकी तिच्या अंगावर चादर टाकते आणि तिघही तिथून निघून जातात. इकडे ऋषिकेश ओवी रूमची आवराआवर करतात आणि कपाटाजवळ गेले की ऋषिकेशला घर सोडताना कपाटातले कपडे भरतानाचे दृश्य दिसते. आणि ओवी म्हणते बाबा. आणि ऋषिकेश भानावर येतो आणि म्हणतो बाबा माझं सगळं सामान आवरून झालंय, तुम्हाला माहिती आहे आज मी खूप खुश आहे. ऋषिकेश म्हणतो हो का? का ग? ओवी म्हणते कारण ना घरात जागाच नव्हती आपल्या त्या सामान ठेवायला. मी माझं सगळं सामान स्कूल बॅगमध्ये किंवा त्या ट्रंकमध्ये ठेवायची, पण इथे मला माझी स्पेस मिळाली, थँक्यू बाबा. आणि ऋषिकेश म्हणतो माझं पिल्लू. जानकी येते आणि म्हणते तुम्ही इथं आहात? आणि जानकी रूममध्ये सगळीकडे पाहते आणि म्हणते बापलेकीच्या चांगल्याच गप्पा रंगल्यात. ऋषिकेश म्हणतो काय बघते सगळीकडे? जानकी म्हणते रूम इतकी चकाचक करून ठेवली मी याच्या आधीच.
कोणी केली? ओवी म्हणते, हो. तू इतकं काम करतेस, आम्ही पण थोडं काम करायला पाहिजे. जानकी म्हणते, हो ग माझी परीराणी, किती हुशार झाली. आणि ऋषिकेशला बघते आणि म्हणते, ओवी तुला आजी बोलावत होती. खाली नाना आजोबा आठवण काढते. जा जा काय म्हणतायत ते बघ. आणि हो म्हणून ओवी पळत जाते. आणि जानकी ऋषिकेशला म्हणते, काय कसला विचार करताय? ऋषिकेश म्हणतो, कसं आहे ना जानकी, काही आठवणी आपल्या डोक्यात इतकं घर करतात की काही केल्या त्या आठवणी जात नाहीत. आता हेच बघ ना, माझ्या आयुष्यातील 35 वर्ष मी या घरात काढली, पण आज या घरात आल्यावर दुसरंच कोणाच्या तरी घरात आल्यासारखं वाटतंय. आपलं काहीच वाटत नाहीये इथे. कळत नाही ग काय करू आणि काय नाही. जानकी म्हणते, मी सांगू? ऋषिकेश म्हणतो, नाही आता ज्ञान नकोय मला. आणि जानकी म्हणते, ऋषिकेश असं काय करता? ज्ञान ऐका ना. हे काय? ऋषिकेश, बरं सांग. आणि जानकी म्हणते, मला सांगा, आपल्या मोबाईलमध्ये मेमरी स्टोरेज फुल झाल्यावर आपण काय करतो? ऋषिकेश म्हणतो, माहीत नाही. जानकी म्हणते, माहीत नाही? तुम्हाला माहीत नाही? ऋषिकेश म्हणतो, नाही. जानकी म्हणते, तुम्हाला सांगायचंच नाहीये का? ठीक आहे. ऋषिकेश म्हणतो, बरं सांग. आणि हसतो, अगं मोबाईलमधलं स्टोरेज फुल झाल्यावर आपण काय करतो? नको असलेल्या गोष्टी डिलीट करून टाकतो. बस. जानकी म्हणते, एक्झॅक्टली. म्हणजे आपलंही स्टोरेज फुल झाल्यावर नको असलेले फोटोज, व्हिडिओज, एनिथिंग डिलीट करतोच ना. तसंच आठवणीचं पण आहे. नको असेल त्या आठवणी आपण डिलीट करून टाकायच्या, स्टोरेज रिकामं करायचं, अनवॉन्टेड गोष्टी काढून टाकायच्या. स्वतःला रिफ्रेश करून बघा, खरंच तुम्हाला छान वाटेल. ट्राय तर करून बघा. आणि ऋषिकेश हसतो. आणि जानकी म्हणते, बघितलं, हसलात ना, म्हणजे पटेल तुम्हाला. या या आणि इकडे बसा. जानकी ऋषिकेशला बेडवर बसवते. प्रेक्षको, आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत, पोलीस आणि सावकार तो दारावर येत असतात. ऋषिकेश पोलिसांना विचारतो, काय झालं आणि तुम्ही इथे काय काय करता? पोलीस म्हणतात, सारंग रणदिवे यांना अटक करायला आलोय. खोटी कागदपत्रे पुढे करून ते फ्रॉडच्या केसखाली त्यांना अटक करण्यात येत आहे. 5 करोडचा कर्ज घेऊन फसवणूक केली आहे त्यांनी. आणि ऋषिकेश वर जायला निघतो, पण जानकी थांबवते आणि म्हणते, तुमच्याच भावाला असं? पोलीस आणि ऋषिकेश म्हणतो, भाऊ असला तरी तो गुन्हेगार आहे. आणि ऋषिकेश म्हणतो, सारंगने घरात आणि घराच्या बाहेर गुन्हे केलेत, घेऊन जा त्याला. सौमित्र म्हणतो, मी बिलचे पेपर घेऊन आलोय, पण घरातल्या कोणाला तरी एकाला सोबत यावं लागेल. आजी म्हणते, ऐश्वर्याला घेऊन जा. जानकी म्हणते, ऋषिकेश जातील ना? ऋषिकेश म्हणतो, मी नाही जाणार. आपलं जगणं मुश्किल केलं त्याने, त्याच्यासाठी मी काही करणार नाही. जानकी म्हणते, कोणी जाऊ नका, मी जाते. माझ्या घरासाठी मला एकटेलाच उभं राहावं लागलं तरी मी चालेल. मी कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवणार नाही.